यानंतर बातमी पाकिस्तानातून येते। भारताचे जे पाकिस्तानातले उच्चायुक्त गौतम बंबवाले आहेत त्यांना पाकिस्ताननं समन्स बजावलंय। भारताच्या सर्जिकल ऑपरेशन नंतर पाकिस्तान आता अशा पद्धतीने कारवाई कशी केली जाईल हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचमध्ये पाकिस्ताननं हे पाऊल उचललंय। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती? विलास, खरं तर भारताने जी बेधडक कारवाई केलेली आहे त्याच्यानंतर पाकिस्तानचा असा तिळपापड होणं त्यानुसार अशी घटना म्हणावी लागेल। गौतम बंबवाले त्यांना समन्स जारी करण्यात आले आहे। या सगळ्या माहिती किंवा म्हणजे एक प्रकारची कारणे दाखवा नोटीस जी आहे ती पाकिस्तान सरकारकडून बजावण्यात आलेली आहे। दुसरी एक बाब अशी झालेली आहे की पाकिस्तान मधले पार्लमेंट जे आहे तर त्यांचा एक रिझोल्युशन जे आहे ते या हल्ल्यासंदर्भातलं पास झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये की या हल्ल्याला तितकंच चोख उत्तर आम्ही देऊ अशा पद्धतीची भाषा तिकडून होऊ लागलेली आहे। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ जे आहेत ते त्यांनी देखील अशा पद्धतीची भाषा सुरू केलेली आहे। साहजिकच पाकिस्तानमध्ये लष्कराचं जे वर्चस्व आहे एकूण सगळ्या तिथल्या व्यवस्थेमध्ये ते पाहता पुन्हा एकदा लष्कर राजकारण्यांना कुठेतरी हावी ठरू पाहते आणि हा जो दबाव आहे की भारताला तितकंच चोख प्रत्युत्तर दिलं पाहिजे याच्यामध्ये लष्कर पुढाकार घेताना दिसत आहे। जे पाकिस्तानमध्ये नेहमी घडत असतं ते यावेळी देखील पाहायला मिळत आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पाकिस्तानचा तिळपापड होतोय।